आपल्याबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेजी. सर, काय म्हणाल, मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकेच्या अनुषंगाने बैठका पार पडत आहेत. काल आम्ही 2 दिवस पक्षाच्या बैठका सुरू केलेल्या आहे. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीला आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये पक्षांच्या नेत्यांच्यामध्ये आम्ही आढावा बैठक घेतलं होतं की ज्या वेळा अशा निवडणुका येतात त्यावेळेला प्रक्रिया म्हणून कोण कोण इच्छुक, काय पक्षाची संघटनेच्या माध्यमातून काय प्रोसिजर, ही आपण काल 2 दिवस केलेली आहे. आता 1 दिवस विदर्भ आणि कोकण राहिलेलं आहे. तेवढा झाला की एक होईल. मग कशी आघाडी करायची, भविष्यात काय करत आहे, स्थानिक पातळीवरचे सगळ्यांचे प्रश्न जाणून घेऊन आपण चर्चा करतो आहे. सर, काय कार्यकर्त्यांचं काय मत आहे, शहरामध्ये महाविकास आघाडी कशी काय राहील? नाहीच, काय 2 प्रवाह आहेत की महाविकास आघाडी म्हणून आपण त्या ठिकाणी लढवायच्या बाबतीमधली भाजप सोडून लढवायच्या अशा प्रकारचा विचार हा पक्षाच्या माध्यमातून दिलेला आहे. काही लोकांचं म्हणणं आहे स्थानिक पातळीवर आपण त्याप्रमाणे जी लोक आपल्याची चर्चा करते महाविकास आघाडी, त्यांना घेऊन आपण चर्चा करून काम करायचं अशा प्रकारचा विषय घेतलेला आहे. सर, मनसेबाबत काय चर्चा झाली महाविकास? नाही, याच्यामध्ये मनसे बाबतीमध्ये चर्चा अशी झाली नाही. अजून त्यांचा महायुतीचा प्रस्ताव किंवा त्यांच्या आघाडीचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही. लोकांचा दोन्ही प्रकारचे प्रवाह आहेत. त्या प्रवाहामध्ये त्यांना वाटतं की बाबा ठीक आहे, आपण असं केलं तर मुंबईच्या शहरामध्ये पेशी, बाकीच्या ठिकाणी काय आहे ना की आपण चर्चा करून निर्णय घेऊया. मी बोललो तो प्रस्ताव तर दोन्हीकडून कुठला आला, काँग्रेसचा पण आलेला नाही आहे, महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी शिवसेना आणि मनसेचा पण आलेला नाही, पण दोन्हीचे प्रस्ताव आल्यानंतर पवारसाहेब आम्ही बसून मग व्यवस्थितपणे निर्णय घेऊ. सर, पक्षातल्या काही लोकांचं मत आहे की मनसे बरोबर आहे तर पक्षाला अडचण होऊ शकते, कारण राज ठाकरेंच्या वारंवार भूमिका बदलत असतात. नाही, असं काही नाही आहे. त्याची काही चर्चा वगैरे झालेली नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे की जर तर मध्ये काय होऊ शकतं याच्यावर अंदाज व्यक्त केला जातो, पण मला वाटतं की मताची विभागणी होऊ नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करतो आहे. राष्ट्रवादी सकारात्मक आहे मनसेला घ्यायला? नाही, या आत्ताच्या घडीला अजून त्यांच्याकडून कुठलाही प्रस्ताव जर आला नसेल तर आज मी माझं भूमिका स्पष्ट कशी करणार. आता काही लोक बोलत आहेत की मुंबईमध्ये काँग्रेस बोलते आम्ही स्वबळावर लढणार आहोत, शिवसेना आणि मनसे म्हणतात आम्ही स्वबळावर लढणार आहे. आमच्याकडं कोण प्रस्ताव घेऊन येईल तेव्हा आम्ही नीती भूमिका ठरवू. तुमच्या पक्षात 2 वेगवेगळे मतप्रवाह मनसेवरून? नाही, असं मतप्रवाह नाही आहे. शेवटी बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येकजण आपला विषय मांडत असतो, मत मांडत असतो. निर्णय घ्यायचा अधिकार हा पक्षाच्या श्रेष्ठींना सगळ्यांनी दिलेला आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य राहील अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे. मला वाटतं की तशा पद्धतीची भूमिका करण्याचा प्रयत्न केलेला कोणी मांडला असेल, परंतु प्रस्ताव समोरून कुठले येतात त्याच्यावर आम्ही पुढची भूमिका ठरवणार आहोत. सर, 1 तारखेला महामोर्चा निघणार आहे निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये, कशी तयारी चालू आहे? 1 तारखेला महामोर्चा निवडणुकीच्या असलेल्या या बोगस वोटिंग आणि याच्यावर आम्ही काढलेला आहे. तो मोर्चा काढत असताना मोठ्या ताकदीने ह्या निवडणूक आयोगाला ह्या निवडणुकीचं मग बघा तुम्ही 12 राज्याचं SIR मार्फत त्या ठिकाणी त्या परत आता फेरसर्वेक्षण करतात. मग महाराष्ट्राचं का करत नाही आमचा अभ्यास आहे. आता ते म्हणतात की महाराष्ट्राचं जे आहे की निवडणुका लागलेल्या आहेत. मला वाटतं हे कारण चुकीचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत नोंदणी होतात. शेवटच्या क्षणापर्यंत नोंदणी झाल्यानंतर त्याचा प्रस्तावाच्या नंतर 8 दिवसात यादी, आणि निवडणूक आयोगाने मनात आणलं तर 8 दिवसात यादी फेरतपासणी होऊ शकते. अजून वेळ आहे, परंतु जाणीवपूर्वक करायचं नाही का याचाच आवाज आम्ही उठवणार आहोत आणि त्याचा जाब विचारणार आहोत. बच्चू कडू सर तिकडे नागपूरमध्ये आणि जोरदार आंदोलन केलेलं आहे. शेतकरी प्रचंड नाराज आहे. महाराष्ट्रामधला शेतकरी कधी नव्हता एवढा आर्थिक अडचणीत आहे. आज पण काल पण लातूरच्या एका शेतकऱ्याने स्वतःला जाळून घेतलेलं आहे. सरकार रोज किती शेतकऱ्यांच्या या ठिकाणी मृत्यू पाहत आहे, आत्महत्या पाहत आहे, आणि मग पैसेच नाही अशी चर्चा आहे. आज पण कॅबिनेटमध्ये झालं की शेतकऱ्यांना पूर्वार्थांना पैसे द्यायला पैसे नाही. हे दुर्दैव आहे. आणि मला वाटतं की आता ही तीव्रता वाढेल. आम्ही पण आंदोलनं केली होती, अजूनही आम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भातले आंदोलन करणार आहोत, वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार आहोत. सरकार फक्त आम्ही करतोय सांगतात, पण शेतकऱ्यांना ही मदत पोचलेली नाही. तुटपुंजी मदत आहे. पूर्ण कर्जमाफी माफ करावी अशा प्रकारच्या. बघा तुम्ही, बच्चू कडूने आंदोलन केल्यानंतर त्याला प्रतिसाद चांगला मिळाला आणि तीव्रता वाढणार आहे. आणि तीव्रता वाढल्यावर सरकार बोलणार की आम्ही योग्य वेळी त्या कर्जमाफी करतो. तर शेवटचा प्रश्न, उद्या माथाडी कामगारांचा मेळावा ठेवला आहे, एकनाथ शिंदे सर येणार आहे? नाही, ते येणार असतील. माझ्या माहितीप्रमाणे माथाडी कामगारांचा मेळावा आहे का मला कल्पना नाही त्याची. माथाडी कामगार 25 सप्टेंबरला सगळ्या सत्तेमधल्या असलेल्या लोकांना बोलवतात. त्याला पक्षीय जर असेल तर मग मी तिथं नसणार आहे. पक्षीय नसेल तर माझ्याशी अजून काही चर्चा त्याबद्दल झाली नाही. आणि पक्षीय असेल तर मग माझं तिथं उपलब्ध होणार नाही मी. मला वाटतं की अण्णासाहेबांच्या जयंतीच्या वेळेला ज्यावेळेला सत्तेमधली जिकडे लोक येतात त्यावेळेला आम्ही त्यांचा सरकारमधल्या लोकांचा मान सन्मान करतो. अजितदादासुद्धा ह्यावेळेला आले नव्हते.
आता मला वाटतं की त्यांना पण दुसऱ्या वेळा बोलवण्याचा प्रयत्न होईल असं मला वाटतं. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी मनसेचा अद्याप प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे तो प्रस्ताव आल्यानंतरच पक्षाची ठोस भूमिका मांडू अशा प्रकारचं या ठिकाणी स्पष्टीकरण शशिकांत शिंदे यांनी केलेलं आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.